बापरे, रमाला सगळंच कळतं त्यामुळे तिला वेगळी ॲडवाइस द्यायची काहीच गरज नाही. रमा राघव आम्हाला हरवतोय की आम्ही त्यांना आता हरवतोय हां. या सगळ्यात. तर हा डावपेच तुम्हाला खूप धमाल येणार आहे बघायला. पुरोहितांच्या कुटुंबात आली सुखाची बरसात. पुरोहितांच्या कुटुंबात आली सुखाची बरसात. रमा राघवच्या लग्नाला थोडी सागर निराई, थोडी शंखले शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाजले. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर, म्हणजेच रमा राघव या मालिकेच्या सेटवर. आणि आता सध्या मी आहे पुरोहितांच्या घरी आणि माझ्यासोबत आहे नवरदेवाचे दादा वहिनी. सो कसे आहात? नमस्कार. एकदम मस्त. हो, बरं, मस्त. लगीन घाई सुरू आहे सेटवर सुद्धा, मालिकेत सुद्धा. सो एकंदरीतच काय वातावरण आहे आणि तुम्ही किती एन्जॉय करताय? ॲज अ कॅरेक्टर तर मी एन्जॉय नाही करत आहे, पण मी ॲज अ पर्सनली खूप एन्जॉय करतो. खूप धमाल मस्ती चालू आहे, संगीत सुरू आहे, लग्न समारंभ, हे खूप खूप एन्जॉय करतो आहे. पण ॲज अ कॅरेक्टर मी एन्जॉय नाही करत आहे. दाखवतोय की मी एन्जॉय करतोय, हसतोय, पण त्याचबरोबर की हां, ते कसं यांना मी काय डावपेच खेळू आणि यांना कसा ह्या रमाचा काटा काढू, असं माझं सगळं हे बॅक ऑफ द माइंड सगळं सुरू आहे. अगदीच. पण राघवच्या भावाचे जरी डावपेच वगैरे सुरू असले तरी राघवची वहिनीही त्याच्यासोबतच आहे. मध्ये थोडंफार जे काही झालं तरी सुद्धा ती त्याच्यासोबतच आहे. सो वहिनीची एकंदरीत काय भूमिका आहे? खरं तर त्या दोघांचं लग्न होतं आहे हा खूप आनंदाचा क्षण आहे वहिनी आईसाठी म्हणून. भले मध्ये काहीतरी ती वेगळी वागत होती, पण अर्थात जेव्हा तिचं हॉस्पिटलायझेशन झालं त्याच्यानंतर तिची हीच अपेक्षा होती की ते दोघांनी एकत्र यावं आणि ते फायनली दोघं एकत्र येत आहेत. त्यामुळे आम्हाला संगीत, मेहंदी हे मी सगळं एन्जॉय करते. आणि डबल एन्जॉयमेंट ह्या करण्यासाठी आहे की शेवटी कार्तिकेय घरात आलेला आहे, त्यामुळे तो डबल आनंद झाला आहे पूजेसाठी. त्यामुळे ती दोन्ही अर्थाने एन्जॉय करते सगळ्या गोष्टी. अगदीच. पण जसं की कार्तिक घरी आलाय म्हटल्यावर लग्न सोहळ्यात काहीतरी ट्विस्ट होणार किंवा डावपेच. आता मालिकेत लग्न म्हटलं की ट्विस्ट हा आलाच. सो रमा राघव या मालिकेत आता प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे? खूप ट्विस्ट अँड टर्न्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता खूपच आम्ही म्हणजे त्यांच्या विरोधात आता आम्ही बरेचसे जण आता उभे राहिलेलो आहेत. आता चार्ज झालेलो आहेत आणि डिरेक्टली आता घरातच आलेलो आहे तिच्याबरोबर. आणि तिला न कळता, रमाला, राघवला न कळता त्यांना आता वाटतं की आता सगळं छान छान चालू आहे, लग्न झालं आहे बाबा, कार्तिकेय परत आला आहे, चांगलं होऊन आलं आहे. पण तसं नाही आहे. पूजालाही न कळतं. पूजालाही न कळत, म्हणजे तिलाही फितवलं आहे याच्यात. आता लावण्यही घरी आली आहे, तीही असं आता खोटं सांगून आली आहे आणि तीही राहणार आहे. अश्विनी आहे. तर हे तुम्हाला बघायला खरंच खूप आवडणार आहे की रमा राघव आम्हाला हरवतोय की आम्ही त्यांना आता हरवतोय या सगळ्यात. तर हा डावपेच तुम्हाला खूप धमाल येणार आहे बघायला. आणि असं सगळं आता पुढे असणार आहे. ते आता आम्ही सांगू नाही शकत, रिव्हील नाही करू शकत की काय काय होणार आहे, पण बघत राहा तुम्ही. अगदीच. पूजा, पण जाऊबाई घरी येणार आहेत. सो जाऊबाईंसाठी काही तयारी केली आहे का? आणि लग्नासाठी त्यांच्या काही तू स्वतःचे लुक्स वगैरे डिसाईड केलेस का? हां, लुक्स काही डिसाईड केलेले होते, पण इतकी धावपळ चालली आहे की कधी कधी आदल्या दिवशी कॉस्ट्युम्स येत आहेत आणि वेळ नाही मिळत आहे. लग्नाचे सीन्स आणि त्याच्या आधीचे सीन्स ह्याच्यामध्ये कधी धावपळ होते. पण आम्ही छान दिसण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करतात. असं नाही की फक्त आम्हीच करतो. आमचं कॉस्ट्युम डिपार्टमेंट आहे, आमचं प्रोडक्शन आहे, ते स्वतः त्याच्यामध्ये अगदी लक्ष देऊन करतात की नाही तुमची ही ज्वेलरी असली पाहिजे, हे असलं पाहिजे. आणि प्रत्येकाचं करतात. असं काही नाही की फक्त रमा राघव छान दिसले पाहिजे असं अजिबात नाही आहे. सगळेच जण सुंदर दिसले पाहिजे ह्याच्यासाठी सगळ्यांचा अट्टास चालू आहे. म्हणजे आमच्या आर्टिस्टमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा होतं की नाही हे नको घालूस, हे घाल, हे जास्त छान दिसतंय. म्हणजे अगदी स्वतःच्या गळ्यातलं काढून सुद्धा ती ज्वेलरी दिली जाते. इतका तो एकोपा आहे आणि त्यामुळे हे सगळं छान दिसतंय स्क्रीनवरती आणि ते दिसेल याची अपेक्षा आहे. अगदीच. पण पुरोहितांकडे रमा येणार आहे. सो तुम्हा दोघांना रमाला काही ॲडवाईस वगैरे द्यायची आहे का, दादा वहिनी म्हणून? बापरे, रमाला सगळंच कळतं त्यामुळे तिला वेगळी ॲडवाइस द्यायची काहीच गरज नाही. सो संसाराच्या काही टिप्स वगैरे द्यायच्या? खरं तर ते आम्हाला संसाराच्या टिप्स देतात, कारण राघव आता म्हणतोय की वहिनी ह्याच्यासोबत फार विश्वास ठेवू नकोस. त्यामुळे त्यांचा इंटरफेअरन्स आमच्या संसारामध्ये जरा आता जास्त आहे किंवा आता त्या पद्धतीने पुढे घडेल. सो त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही रमा राघव बघत राहा रात्री 9 वाजता. मला हे एवढंच सांगायचं आहे की आम्ही कलाकार तर आहोत, पण जे बॅकस्टेज आमचे सगळे आहेत, टेक्निशियन्स, डिरेक्शन टीम, प्रोडक्शन टीम, ते अहोरात्र एवढी मेहनत करतायत की एवढं, म्हणजे खरंच ती आता म्हटली ना की आम्ही एकमेकांना आर्टिस्टाचं हेल्प करतो, ते एकूण एक छोट्या बारीक गोष्टी बघतायत. आणि त्यांची खरंच खूप सेटिंगपासून तुम्ही बघत असाल, आता तुम्ही जेव्हा लग्न समारंभ बघाल आणि ती एवढी तयारी बघाल, तर त्याच्या पाठीचे जे कष्ट आहेत, परिश्रम आहे, ते खरंच म्हणजे अतुलनीय आहे. खरंच हॅट्स ऑफ त्यांच्यासाठी. आणि मला ते खूप छान वाटतं. आणि मग त्यामुळे ना
की एक खूप सुंदर वातावरण असतं की काम करायला. आणि खरं हॅट्स ऑफ आमची प्रोडक्शन टीम, डिरेक्शन टीम, स्पॉट दादा, सेटिंग दादा, कॉस्ट्युम डिपार्टमेंट, आर्ट डिपार्टमेंट. खरंच थँक्यू सो मच. अगदीच. पण राघवचं लग्न आहे म्हटल्यावर राघवच्या दादा वहिनींकडून एखादा खास उखाणा एकमेकांसाठी झालाच पाहिजे. ह्याच्यासाठी हा. राघवसाठी कसा? हा, नाही. रेडी होईपर्यंत तू हा. हां. मुलींना उलट सुचतं. अच्छा मला बापरे. आता जेव्हा हे उखाणा म्हणजे आता मला थोड्या वेळापूर्वीच कळलं की उखाणा घ्यायचा. तर मी माझ्या लग्नातही असंच करायचो की उखाणा घेताना मी जे काही जुने आहेत आपले तसे नाही घेत, मी स्वतःहून बनवतो. तर तसंच एक मी बनवलं आहे. पुरोहितांच्या कुटुंबात आली सुखाची बरसात, पुरोहितांच्या कुटुंबात आली सुखाची बरसात, रमा राघवच्या लग्नाला पूजाने दिली साथ. ओ माय गॉड. अरे बापरे, हे माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं. बापरे, मला नाही येते. त्यांनी खास तयार करून तयार केलं बघ मला तुझ्यासाठी. सांगायला हवं होतं. अरे बापरे. लगेच केलं आणि क्विक 5 किंवा तू मिनिटात एखादं गाणं डेडिकेट करू अरे बापरे. त्या गाण्याच्या 4 ओळी त्यांच्यासाठी. अजून ते ते प्रेम. घरी आलेत, कार्तिकी आता घरी आले. हा, ह्याच्यासाठी. अजून तुला विश्वास बसला नाहीये माझ्यावर म्हणून तुला सुचत नाही. हे होऊ शकतं की आपल्या आयुष्यातले चढ उतार त्याच्यावर थोडी सागर निराई, थोडी शंखले शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाजले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत. खूप छान. पूजाने जे गाणं गायले त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? कारण अरे फार वा, छान. खरंच फार छान आहे. ॲज अ कार्तिकी आणि पूजा तिने जे गायलं ते मला काय फरक नाही पडत. हां, ते माझ्यासाठी तर असं अरे जाऊ दे काय करते. हां, पण ॲज अ पर्सनली बोलाल तर वा खरंच सुंदर. थँक्यू सो मच की तू एवढं प्रेम करतेस कार्तिकेवर, पण कार्तिकेला ती किंमत त्याची नाही कदर नाहीये. त्याची कदर नाही आहे. कदाचित पुढे तुम्ही बघत राहा, कदाचित तो बदलू शकतो कार्तिके, तर तेव्हा तुम्हाला तो आवडेल. पण आता सध्या तर अगदीच. थँक्यू सो मच. तुम्हा दोघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. Thank you so मलाही much. खूप बरं वाटलं. इट्स मज्जाला खरंच आमचे खूप शुभेच्छा की तुम्ही असेच आमच्याबरोबर येत जा, आमच्यावर आमच्यावर प्रेम करत राहा, आम्हाला पोहोचवा सर्व दूरपर्यंत. आणि धन्यवाद, खूप धन्यवाद. इट्स मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.